याचं वाटतं. राळेगण सिद्धीचं अध्यात्म वैभव संत यादवबाबा महाराज हे वैभव राळेगण सिद्धीचं आहे. पण आता याचा परिचय अख्ख्या जगाला आहे. कारण जे सहज आणि सरळ प्राप्त होत नाही ते कसं प्राप्त करावं आणि ते कुठं बसून प्राप्त करावं हे जगाला आता चांगलं माहीत झालंय. मला असं वाटतं गांधीजींच्या नंतर या प्रकारच्या आंदोलनाला किंवा या प्रकारच्या उपासनेला कुठेतरी खीळ बसली होती किंवा हे साधन थोडंसं विस्मृतीत गेलं होतं किंवा त्याला धारण करण्याकरता तितका सशक्त कोणी महात्माच उभा राहिला नव्हता. खंडित होण्याची परंपरा ज्यांनी खंडित केले ते आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान म्हणजे पूजनीय अण्णा. आणि तिथून पुढं लोकांनाही माहिती झालं की आता आपल्याला काही प्राप्त करायचं आहे, आपल्यावर अन्याय होतोय, तर त्याच्या विरुद्ध लढायला उपोषण हा एकच उत्तम मार्ग आहे. तुम्हाला बऱ्याच अंगाने नाही कळला तरी जरा अंगाने कळेल. विठ्ठला विठाला 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 विठाला. त्यामुळे मला असं वाटतं की महात्मा गांधी ते जरांगे या प्रवासात अण्णांची भूमिका म्हणजे उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा. झाडू संताचे मार्ग आड राणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. मला असं वाटतं की एखाद्या गावाचा परिचय कसा व्हावा कसा असावा हे भाग्य जे अन्य नाही कोणत्या गावाला मिळालं, पण त्या बाबतीत कपाळ उजळ ठरलं राळेगण सिद्धीचं. म्हणजे संत वाङ्मयामध्ये अष्टमहासिद्धीचा विचार सांगितलेला आहे. अनिमा महिमा चैव गरिमा लघिमा तथा प्राप्ती प्राकाम्य ईशित्वंच वशित्वंच अष्टसिद्धया. किती झाल्या? म्हणा 8, नाही तर आपल्याशीच गाठ. 7:45 तरी म्हणा. 8 सिद्ध्या सगळ्यांना माहिती आहे. पण कोणी जर म्हटलं ना की जगामध्ये 8च सिद्धी आहे, मी त्याला म्हणेल नाही, जगात 9वी सिद्धी आहे राळेगण सिद्धी. विठाला 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 विठाला. जरा सोपं बोलू. अन्नाचं सेवन करून जगता येतं हे सगळ्या जगाला माहिती होतं, पण अन्नाचा त्याग करून सगळ्यांना जगवता येतं हे अण्णांनी जगाला दाखवून दिलंय. नाही तर माणसं जगण्यासाठी अन्न स्वीकारतात, त्यांनी जगवण्यासाठी अन्न बाजूला सारलं आणि समग्र भारताला समग्र जगाला हे व्यक्तिमत्व लक्षवेधी ठरलं. मला असं वाटतं की त्यांच्याबद्दल मी किती बोलून तुम्ही किती वेळा टाळ्या वाजवणार. कारण कोणतंच वाक्य तुम्ही टाळू शकत नाही. विठाला 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 विठाला. पुन्हा एकदा सिद्ध झालं की जगामध्ये जेव्हा अडचणी मोठ्या प्रमाणात येतात त्यावेळेला एखादा वारकरीच त्या अडचणीतून मार्ग काढू शकतो. हे अण्णांच्या रूपाने जगाने अनुभवलं. एक वारकरी हे सर्व करतोय हे जास्त महत्वाचं आहे. मधुर अद्वैती गुलाबराव महाराज असं म्हणाले, येणाऱ्या काळात वारकरी पंथच विश्वधर्म होईल. मग हे असं काही मोठी लाट नाही येणार आहे कोरोनासारखी, तर जागोजागी वेगवेगळे प्रसंग वेगवेगळ्या घटनांमधून आपल्याला याचा परिचय होतो की जेव्हा जग निरनिराळ्या अत्याचाराने त्रस्त होतं तेव्हा ही कामं करणारं कोणीतरी पाहिजे. जगामध्ये अत्याचाराचे म्हणजे पापाचे 3 प्रकार आहेत. किती? 3. पहिलं पाप आहे व्यभिचार, दुसरं पाप आहे हिंसाचार आणि तिसरं पाप आहे भ्रष्टाचार.
आणि या तिघांना नामशेष करण्यासाठी जगात दुसऱ्या कोणातच ती क्षमता नव्हती. ती क्षमता संत घेऊन आले. म्हणजे जगात जेव्हा व्यभिचार वाढला तेव्हा संत पुढे आलेत. जगात जेव्हा हिंसाचार वाढला तेव्हाही संतच पुढे आलेत. आणि जगामध्ये जेव्हा भ्रष्टाचार पुढे आला तेव्हाही संतच उभे राहिले. मी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी संतांच्या जीवनात नेऊन दाखवू शकतो. विठ्ठला 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 जगात व्यभिचार